गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. चित्रदीप प्रकरणाचा अभ्यास सुरू आहे आणि चित्रदीप प्रकरणाच्या अभ्यासाच्या निमित्ताने ईश्वर या संदर्भातल्या म्हणजे ईश्वर या संकल्पनेबाबत सगळी चर्चा चाललेली आहे. आणि हे सगळ्या सृष्टीतल्या घडामोडी हा ईश्वरच घडवून आणतो हा विचार आपल्याला पूर्णपणे करावा लागेल आणि चेतन कारणवादाचा स्वीकार करावा लागेल. ही सगळी बोलणी या पद्धतीची आहेत. पण काय आहे, पूर्व पक्ष हा काही भागात आपल्याला म्हणजे उत्तर पक्षाला अडथळा निर्माण करण्याचा एक प्रयत्न करतो आणि 145वा जो श्लोक आहे तो मात्र या स्वभाववाद्याचं जे मत आहे ते मत आपल्या पुढे मांडताय. हा वीर्याचा स्वभाव आहे असे जर म्हणशील तर ते तुला कसे समजले? मला अन्वय व्यतिरेकावरून समजले असे म्हणशील तर वांज वीर्याच्या बाबतीत अन्वय व्यतिरेक खोटा ठरतो. मुख्य इथं विचार काय आहे की या 144व्या श्लोकाच्या निमित्ताने जेव्हा पुबीज आणि स्त्रीबीज एकत्र येतात, गर्भधारणा होते किंवा मेंदूमध्ये अनेक रसायन उत्पन्न होतात आणि हे सगळं जे काय घडतं त्या घडण्याला कारण कोण आहे तर तो अचिंत्य माया किंवा ईश्वर आहे. त्याचं चिंतन म्हणजे त्याच्या संबंधी अशा पद्धतीने ठोस अशा पद्धतीने चिंतन करता येत नाही कारण तो अघटित घटना पटीयसी आहे. अशा पद्धतीने मांडली झालेली आहे. पण हा जो स्वभाववाद जो मांडणारा जो पूर्व पक्ष आहे तर त्याचं आहे की पुबीजासारखे जंतू किंवा स्त्रीबीजासारखे जंतू असे जे काय आहेत आणि त्यातून जे काय शरीराचे हातपाय तयार होतात किंवा बीजांड कोशात बीज तयार होतात आणि मग त्या बीजांचं फलन होऊन ही जी काय आकृती तयार होते मानवाची, हे सगळं जे काय घडणं आहे ते स्वभावता घडतं. म्हणजे कसं घडतं असं त्याला विचारलं तर ते स्वभाववादी म्हणतात ते आपोआप घडतं. पण जेव्हा आपल्याला विचार करायची प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा वीर्याचा जरी स्वभाव असला की तो एक नवीन देह निर्माण करावा तरी सुद्धा वांज व्यक्तीच्या बाबतीत मात्र वीर्य तेथे अस्तित्वात आहे. पण तरी सुद्धा तिथे मात्र हा जो फलनाचा जो विचार आहे किंवा नवीन एक जीव तयार होण्याचा विचार आहे तिथे तो त्यावेळी त्यांचं बोलणं व्यर्थ ठरतं. जर का त्यांना आपण प्रश्न केला की वीर्याचा स्वभावच जर का एक जीव निर्माण करणं असेल तर मग वांज व्यक्तीच्या बाबतीत ते का घडत नाही? म्हणजे स्वभावता जी काय गोष्ट निर्माण होते हे जग स्वभावता निर्माण झालेलं आहे असं जे त्यांचं मत आहे ते मात्र अत्यंत खंडित मत आहे. कारण आपण तिथल्या तिथेच त्याचं खंडन केलं तर मग हे स्वभाववादी कसे चुकीच्या विचाराचे आहेत हे आपल्याला कळून घेण्याची एक क्षमता निर्माण होते. कुठलीही गोष्ट निर्माण करण्यासाठी एक कार्यकारण भाव संबंध असावा लागतो. ही माती आहे, मग मातीच्या विटा काय आपोआप बनतात काय? इथं कोणीतरी एक काम करणाऱ्या 2-3 व्यक्ती असतात. ती माती ते घेतात, कालवतात पाण्यात. त्यातून विटांच्या आकाराच्या साच्यामध्ये विटा तयार केल्या जातात. त्या भाजल्या जातात. तिथून पुढे त्याचं घर बनतं. हे काही आपोआप घडत नाही. इथे ईश्वर नावाचं तत्व हे आपल्याला मानावंच लागतं. आणि जोपर्यंत मी ईश्वर नावाचं तत्व मानत नाही तोपर्यंत या जगाची जी काय संकल्पना आहे त्याची आपल्याला कार्यकारण भाव परंपरा किंवा संबंध सांगता येत नाही. म्हणून हे स्वभावतच जन्माला येतं हा जो विचार आहे हा अत्यंत चुकीचा विचार आहे. म्हणून इथे अन्वय व्यतिरेकाच्या पद्धतीने जरी विचार केला की वीर्याचा तो स्वभावच आहे असं जर म्हणलं तर ते सगळं ती व्यक्ती निर्माण होणं म्हणजे नवीन जीव निर्माण होणं हे सगळं करणारा कोणीतरी एक तिसरा स्वीकारावा लागतो आणि त्याला आपण ईश्वर असं म्हणतो. हा या उत्तर पक्षीय मंडळींचा विचार आहे. पण या स्वभाववाद्यांना समजावून सांगणार कोण? म्हणून हा 146वा श्लोक मात्र बोलताना असं म्हणतो या बाबतीत अज्ञान स्वीकारावेच लागते. मला काही कळत नाही या वाक्यालाच तुला शेवटी शरण जावे लागेल म्हणून श्रेष्ठ लोक हे इंद्रजाल आहे असे सांगतात. म्हणजे याचा अर्थ हा जो फलनाचा जो विचार आहे तो जो घडतो तो सहज घडत नाहीये. तो घडवून आणणारा कोणीतरी आहे. कारण का काहींच्या बाबतीत फलन घडतं आणि त्यांना मुलं बाळ होतात आणि काहींच्या बाबतीत ते घडत नाही. म्हणजे असं का घडतं याचा अर्थच तिथे कुठेतरी एक अचिंत्य शक्ती आहे आणि ती शक्ती जी काय आहे ती तिथे कार्यरत होती. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. म्हणून श्रेष्ठ लोक हे इंद्रजाल आहे असं म्हणतात
की असा पिंड तयार होणं, त्या पिंडामध्ये तयार होताना त्या जंतूमध्ये केंद्रक असणं, मग त्याची हालचाल असणं, मग ते एकत्र येणं, ह्या सगळ्या काय गोष्टी ज्या आहेत त्या घडतात कशा? तर त्या घडवणारा कोणीतरी एक आहे. ते चेतन तत्व स्वीकारावं लागतं आणि ते स्वीकारल्याशिवाय आपल्याला कुठलीही म्हणूया एक कार्यकारण भाव संबंधता ही सिद्ध करता येत नाही. म्हणून इथे मला काही कळत नाही या पद्धतीनेच आपल्याला विचार करावा लागतो. आणि कळत नसेल तर मग एक हे ईश्वराने घडवून आणलेलं आहे असं जे वेदांत मत सांगतं, त्याला होय म्हणायला काय हरकत आहे? कारण त्याला जर होय म्हणलं तर त्याचं अस्तित्व स्वीकारलं जातं. ते ईश्वराचं अचिंत्यपण आपल्याला स्वीकारता येतं आणि त्याच्या इंद्रजालातनं ह्या सगळ्या गोष्टी घडतात. कारण त्याचं इंद्रजाल अघटित घटना पटीयसी ह्या पद्धतीचं आहे. तो अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा असल्यामुळे कुठलीही गोष्ट घडविण्याविषयी किंवा न घडविण्याविषयी याविषयी तो अत्यंत तत्पर आहे. त्याला सगळं काही माहिती आहे. मग असं जर असेल तर मग काय आहे, हे सगळं जे काय चिंतन जे आहे, म्हणजे या घडामोडीतलं चिंतन जे आहे, या जगासंदर्भातलं ते चिंतन आपल्याला अचिंत्य म्हणूनच आपल्याला त्याचा विचार करावा लागतो. आणि तो ईश्वर काय करेल हा लक्षात येत नाही. काही ठिकाणी भूकंप होतात, काही ठिकाणी पूर येतात, काही ठिकाणी तसं होत नाही. आपण म्हणतो की वाळवंटाच्या ठिकाणी, जयपूर सारख्या ठिकाणी खूप मोठा पाऊस झाला आणि तिथे पूर आला आणि ती घरच्या घरं वाहून गेली. तिथे एक्सपेक्टच नाहीये लोकांना की तिथे पाऊस पडेल. म्हणजे याचा अर्थ काय आहे, या सगळ्या घडणाऱ्या घटना ज्या आहेत त्या अचिंत्य आहेत. आणि मग अचिंत्य जर का वेदांत शास्त्र अचिंत्य सांगत असेल आणि मी जर त्या अचिंत्य म्हणून स्वीकारल्या, तर मला माझ्या साधनेचा विचार करता येईल. त्या ईश्वराची शक्ती आहे, ती वर्क होते, ती काम करते आणि तो त्या अचिंत्य गोष्टी घडवून आणतो. मग माझ्या हातात काय? माझ्या हातात त्यांनी जे काय थोडंसं क्रियमाण स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्या क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये या एकोम बहुस्यामचा विचार करता तोच या जगाचा नियंता आहे आणि मी त्याच्या नियमात जीवन जगायचं आहे, एवढा जर विचार मी केला तर मग मला माझ्या आनंदाकडे जाण्यासाठी त्याचा आशीर्वादाचा लाभ घेता येतो. पण तो लाभ घेण्यासाठी मात्र मी तेवढा हुशार असलो पाहिजे. त्याचं म्हणणं जे आहे ते स्वीकारण्या इतपत माझ्या अंतःकरणात ताकद असली पाहिजे. ज्या दिवशी मी ते स्वीकारेल त्या दिवशी माझं साधन सुलभ होणार आहे. पण हे सुलभता जी आहे ती मलाच सिद्ध करायची आहे, म्हणजे माझ्या बाजूनी सिद्ध करायची. त्याच्या बाजूनी काही अडचणच नाही. म्हणून पूर्वीचे महात्मे असंच सांगतात. हा 147वा श्लोक आहे, तो असंच सांगतो की पुबीज गर्भाशय नलिकेत स्त्री बीजाबरोबर संयुक्त होऊन मग गर्भाशयात प्रवेश करते. त्यापासून हात पाय मस्तक इत्यादी अवयव तयार होतात. तसेच ते बालपण तारुण्य वृद्धपण इत्यादी अनेक रूपांचे होऊन पाहते, खाते, ऐकते, वास घेते, तसेच जाते व येते. याहून वेगळी जादू कोणती असेल? आता जादूगार कोण आहे? तर जादूगार ईश्वर आहे. मग काय होऊन जातं, त्याच्या जन्माचा क्रम सांगितलं. हे अत्यंत छोटे छोटे अगदी अवयव असतात. म्हणूया ते पुबीज आणि स्त्रीबीज ते एकत्र येतात, फलन होतं आणि त्यापासून अनेक अवयव तयार होतात की जे अत्यंत मोठेपणी आपल्याला दिसून येतात. आणि त्या अवयवांच्या निमित्ताने आपण खातो, पितो, वास घेतो, या सगळ्या क्रिया होतात. माझं बालपण असतं, माझं तारुण्य पण असतं, त्यानंतर मध्यमवयीन होतो आणि शेवटी अपक्षीयतेकडे जातो. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हा सगळा एक या जड अचेतन सृष्टीतला किंवा या जडचेतनाच्या संघाताचा हा एक चमत्कार आहे. आणि हा अद्भुत चमत्कार आहे. आणि तो अद्भुत चमत्कार जो आहे तो आपल्याला स्वीकारावा लागतो. मग तो स्वीकारून काय करायचं, तर त्यांनी मला कशासाठी जन्माला घातलं मनुष्याच्या, हा त्यातला विचार महत्वाचा आहे. श्री शंकराचार्यांनी काय सांगितलं, मनुष्य जन्म आणि मुमुक्षत्व या दोन गोष्टी खूप आपल्या आयुष्यात महत्वाच्या आहेत. या दोन गोष्टी जर का आपल्या आयुष्यात आपण विचार केला नाही तर मात्र काय होऊन जातं, हे जन्म मरण प्रारब्धानुसार येतं, आपण जगतो आणि पुढे निघून जातो, पुन्हा जन्माला येतो. कारण वासनेचा विचार पुढील काही श्लोकात येणार आहे. पण यामध्ये काही लोक अशी असतात की त्या जगण्याचं खरं सार्थक कशात आहे ते समजून घेतात. नरदेहाचं सार्थक जर करायचं असेल, जन्मा आलियाचे फळ काही करावे सार्थक, नाही तर निर्फळ भूमिवार होय, हे समर्थांचं म्हणणं आहे. माझं सार्थक कशात आहे, तर माझं स्वरूप जाणून घेण्यात आहे. आणि ईश्वराची ही तीच योजना आहे की तुला तुझं स्वरूप जाणून घेण्यासाठी सगळी सुटेबल स्थिती मी निर्माण करून दिलेली आहे.
पण जेव्हा मी मात्र त्या सुटेबल स्थितीचा लाभ न घेता माझा हा मनुष्य जन्म व्यर्थ वाया घालवतो, तेव्हा मात्र शेवटी मरणाच्या वेळी आपल्याला पस्तावण्याची वेळ येते. फिरून पुन्हा जन्माला येतो आणि पुढचं जे काय मॉडेल आहे शरीराचं ते कोणत्या जन्माचं असेल हे सांगता येत नाही. अत्यंत सुंदर कर्म झालेली असतील, सकाम असोत भले आपण म्हणूयात, तर ती पुढच्या मनुष्य जन्माला कारण आहेत. पण पुढील मनुष्य जन्मात सुद्धा आपल्याला सत्कर्म करून पुन्हा मनासज्जना भक्ती पंथेची जावे याचा विचार करावाच लागतो. म्हणून इथे विचार करताना या ईश्वराची जी काय अचिंत्य शक्ती आहे ती आपण मान्य करावी. त्यांनी माझ्या अंतःकरणात ही ईश्वर कृपा आणून दिलेली आहे ना, श्री गुरु कृपा आणून दिलेली आहे ना, शास्त्र कृपा ही आणून दिलेली आहे ना, आणि मग आत्मकृपेचाच त्याचा शेवट होतो. आत्मकृपेमध्ये शेवट करायचा असेल तर या ईश्वर कृपेची खूप गरज आहे आणि त्यातूनच आपल्या पुढील परमार्थाचा विचार जो आहे तो श्री गुरु कृपेकडनं निघतो. म्हणून इथे श्री गुरु नावाची जी संस्था असते ती तिचं कार्य करते. ती तिचं कार्य करताना तिला तिच्या कार्याचाही कधी करते हा विचारही नसतो. तो ईश्वरच त्या सद्गुरु रूपात येतो आणि ते कार्य करून घेतो आणि त्या शेवटपर्यंत म्हणजे आत्मस्वरूपापर्यंत जाण्याची व्यवस्था तयार करतो. म्हणजे हे सगळं जे काय घडणं आहे की त्या मागील जन्माप्रमाणे याच्या जीवनात एखाद्या श्री गुरूंचा प्रवेश होणं, भले तो अनुग्रह मागून असेल किंवा अनुग्रह देऊन असेल, प्रवेश होणं हा एक महत्वाचा विचार आहे. मग या सगळ्या गोष्टी घडवतो कोण? या प्रत्येक गोष्टीत सुद्धा त्या ईश्वराचं कर्तृत्व असतं, ते स्वीकारावं लागेल. पण ते जेव्हा नाकारलं जातं या स्वभाववाद्याप्रमाणे किंवा जडकारणवाद्यांप्रमाणे, की ते जडालाच म्हणतात की या जडापासूनच हे जग निर्माण झालं, आता जड अचेतन आणि खुर्चीने खुर्चीला जन्म दिला, हे कसं काय म्हणायचं? पण काय होऊन जातं, हे काहीतरी विपरीत बोलतात, पण त्यामध्ये एखादाच असतो अभ्यास करणारा. लाखात एक असतो की तो जीवनमुक्तीचा विचार करायचा प्रयत्न करतो आणि तो त्या आनंदाशी एकरूप होतोच. कारण त्या श्रीगुरूचंच साह्य आहे, त्या ईश्वराचंच साह्य आहे. अशा पद्धतीने आपण विचार करावा. प्रत्येक संस्था ही त्याच्या त्याच्या कार्यपद्धतीप्रमाणे ती काम करत असते. शिष्य संस्था शिष्यांचं काम करत असते, श्री गुरु संस्था श्री गुरुचं काम करत असते आणि त्यातूनच हे जीवनमुक्तीचे आविष्कार आपल्यासमोर येतात. हे सुद्धा एक काय म्हणूया विचार कसा आहे, तो अचिंत्य विचार आहे की या हजारो लाखो लोकांमध्ये असे जे काय करोडो लोकांमध्ये काही जीवनमुक्त तयार होणं आणि त्या निमित्ताने या परमार्थाचा जो संप्रदाय आहे तो चालू राहणं, या सगळ्या गोष्टी अचिंत्य आहेत. पण या घडतात खरं. मग घडतात खरं तर माझा लाभ कशात आहे? तर त्या आत्मस्वरूपाचा विचार करण्यात आहे. आणि तो आत्मस्वरूपाचा विचार करायचा असेल तर हे जे पूर्व पक्षी जे काय आहेत स्वभाववाद्यांसारखे, त्यांचं चिंतन आपल्याला अंतःकरणातनं काढून टाकण्याची गरज आहे. पुढचा जो विचार आहे तो 148व्या श्लोकाचा विचार आहे. मानवी शरीराप्रमाणेच दुसरे उदाहरण वटवृक्ष व त्याचे बीज आहे. कोणत्याही शरीराप्रमाणेच वटवृक्षाच्या बीजाविषयी विचार करावा. त्याचे बी केवढेसे व तो वृक्ष केवढा मोठा, म्हणून दृश्य जग माया आहे असा निश्चय कर. की साधं वटवृक्षाचं बीज असतं, वडाच्या झाडाचं बीज केवढंसं छोटं असतं, ते प्रत्येकाने पाहिलेलं असेल. पण त्यातूनच एका बीजातनं हा वटवृक्षाचा मोठा संभार तयार होतो. केवढा मोठा वटवृक्ष असतो, त्याचं खोड आपल्या हातात येत नाही, कवेत येत नाही, एवढं सगळं मोठं घडतं. मग हे घडवणारा कोण आहे? ते घडवणारा ईश्वरच आहे. म्हणून इथे काय आहे, त्या बारीक बारीक बीजांमध्ये जर का ते बीज फोडून पाहिलं तर त्यात ते अवयव दिसणार नाहीत. त्या झाडाच्या पारंब्या दिसणार नाहीत, त्या झाडाचे आपल्याला पानं दिसणार नाहीत. पण नाहीत दिसत म्हणून नाही येत काय, हा त्यातला विचार आहे. कारण ईश्वराच्या अस्तित्वाविषयी विचार येणार आहे त्यावेळी मी हे उदाहरण घेणार आहे. कारण तिथे वटवृक्षाचा कुठलाही पानं फुलांचा विचार तिथे दिसत नाही, पण तरी सुद्धा त्याच्यातनं ती फुलतात, याचा अर्थ त्या बीजामध्ये हा कार्यकारण भाव संबंध आहेच. आणि हे सगळं घडवून आणणारा जो चमत्कार आहे, तो चमत्कार करणारा कोण आहे, तर तो ईश्वरच आहे असा त्याचा विचार आहे. म्हणून आपल्या इथे उपासनेच्या दृष्टिकोनातनं विचार करायची जेव्हा वेळ येते, तेव्हा आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायचंय, ईश्वर रूप रामाच्या आज्ञा ऐकायच्या आहेत आणि पुन्हा सगुण निराकार सगुण साकार असलेल्या रामाची उपासना करायची. असे हे ईश्वराचे आपल्या पुढे आलेले विभाग आहेत. आणि हे कल्पित विभाग आपल्या पुढे येतात ते केवळ आपल्या साधनेची सोय म्हणून येतात.
आणि ती साधनेची सोय म्हणून स्वीकारलं, तर प्रत्येक गोष्ट ही मला, माझ्या जीवनात घडणारी गोष्ट ही मला अनुकूल करता येते. ही त्या ईश्वराने ती घडवलेली आहे, ती केवळ माझ्या भल्यासाठी घडवलेली आहे. मग जे काय घडवतो ईश्वर माझ्या जीवनात, ते सगळं ते माझ्या आनंदरूपतेच्या प्रवासाला अनुकूल असं घडवतो. असा जर मी आतमध्ये विचार केला, तर त्यातनं सुखदुःख निर्माण होणार नाही. आणि सुखदुःख निर्माण झाली नाहीत, तर ही अचिंत्य शक्ती जी ईश्वराची आहे किंवा मायेची आहे, ती मायेची ईश्वराची शक्ती ही मला सहज मान्य होईल आणि मान्य होऊन मी माझ्या पुढच्या प्रवासाला निघू शकतो. काहींनी केलेले जगताचे भ्रामक स्पष्टीकरण आहे. पुन्हा या तार्किकांचा विषय मांडलाय, तो आपण बघूया. 149वा श्लोक आहे, तो असं सांगतो, काही तार्किकांना त्यांनी केलेल्या जगताच्या स्पष्टीकरणाविषयी अभिमान वाटतो, परंतु हर्ष मिश्रादिकांनी त्याचा फोलपणा त्यांच्या चांगल्या लक्षात आणून दिलेला आहे. म्हणजे आता काही तार्किक जगताच्या स्पष्टीकरणाविषयी बोलतात. आता हेच सांख्य लोक जड कारणवाद स्वीकारतात आणि हे प्रकृतीपासून जग निर्माण झालं असं म्हणतात. मग त्यांना प्रश्न केला, तुमची प्रकृती चेतन आहे का जड अचेतन आहे? कारण चेतन म्हणलं तर मग ईश्वर कारणवाद स्वीकारल्यासारखा होतो. मग ते 27 तत्व मांडतात आणि मग पुन्हा म्हणतात आमची प्रकृती जड अचेतन आहे. मग जड अचेतनाने हे जग निर्माण केलं, हे जे तार्किक बोलतात, हे सगळं बोलणं इरॅटिक वाटतं. म्हणजे ते सुसंगत वाटत नाही. म्हणून इथे श्री हर्षांच्या खंडन खाद्य ग्रंथाचा विचार केला तर तो एक मोठा काय म्हणूया चर्चेचा विषय आहे. या खंडन खाद्य ग्रंथामध्ये त्यांनी सगळ्यांचंच खंडन केलं. त्यांनी पूर्व पक्षाचंही खंडन केलंय, त्यांनी उत्तर पक्षाचंही खंडन केलंय. तुम्ही जे म्हणाल त्याचं खंडन मी करणार आहे, असा हा खंडन खाद्य ग्रंथ आहे. म्हणून इथे काय आहे, ते तार्किकांचंही खंडन केलं त्यांनी. आणि तार्किकांचं खंडन करून सुद्धा अद्वैत सिद्धीचे जे काय प्रसिद्ध ग्रंथकार आहेत, मधुसूदन सरस्वती, अद्वैत सिद्धी नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. अतिशय सुंदर ग्रंथ आहे. मी वाचलेला नाही, पण तो वाचण्याचा योग लवकरच सगळ्यांना येणार आहे. तर तो येईल, कसा यायचा आहे तसा तो येईल. पण मुख्य मुद्दा काय आहे, की या अद्वैत सिद्धी आविष्काराचा जो विचार आहे, त्यामध्ये मांडलेलं जे म्हणूया जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचं तत्वज्ञान आहे, किंवा सरते शेवटी चौथ्या विचार त्यांनी मांडलेला आहे, की अशी जीवनमुक्त स्थिती निर्माण झालेला जो जीवनमुक्त आहे त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. पण या हर्ष मिश्रादिकांनी यांनी काय केलंय, श्री हर्षांनी त्याचंही खंडन केलंय. म्हणजे आता ही जी काय बोलणी आहेत, ही काय बोलायची? म्हणून इथे दृश्य जगताविषयी जो काही मी आडाखा बांधेन, तो आडाखा कधीतरी चुकीचा निघण्याची शक्यता असते. आज आपण या जगाबद्दल असं काही बोललो, तर जग कसं आहे याचा विचारच करावा लागेल. सत सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. माणसाबद्दलही आपण म्हणतो, तो कसा वागेल हे काही सांगता येत नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तो कोणाचा आहे पुन्हा, तो पुन्हा त्या ईश्वरानेच निर्मित केलेला आहे आणि त्यात ईश्वर नावाचं तत्व आहे. म्हणजे तोही माईक आहे, शरीर रूपाने तोही माईक आहे, मग तोही असाच आहे, त्याचं मनही माईक आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, या सगळ्या अचिंत्य गोष्टी आहेत. म्हणून इथे काय आहे, हे हर्ष मिश्रादिकांनी जे काय केलेलं आहे त्याचा विचार सोडून द्या. त्यांनी तार्किकांचंही खंडन केलंय, त्यांनी उत्तर पक्षाचंही खंडन केलंय. आपल्या दृष्टीने काय महत्वाचं आहे ह्याचा विचार खूप महत्वाचा ठरतो. म्हणून हा 150वा श्लोक जो आहे, तो वेदांत मतही जगाला अचिंत्य म्हणते, ते स्वीकारावं. ज्या गोष्टी निश्चितपणे अचिंत्य असतात त्याच्याविषयी तर्क करू नये. वेदांत मताने त्या अचिंत्याचा विचारही करता येत नाही. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे, की ज्या अचिंत्य आहेत, ज्याच्याबद्दल आपल्याला काही चिंतन करता येत नाही, म्हणजे त्याचं अंतिम चिंतन करता येत नाही. आत्मस्वरूपाचं मात्र अंतिम चिंतन आपल्याला करता येतं, की ते स्वरूप सत चिद्रूप आनंदरूप आहे आणि ते माझं स्वरूप आहे, कारण ते आहेच. पण जग नावाची गोष्ट वास्तवात नाहीच. आणि नसताना जेव्हा तिचा स्वीकार केला जातो, तेव्हा ती सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. म्हणजे वास्तवात नसलेलं जे काय अस्तित्व आहे ते आपण कल्पित रूपाने स्वीकारलेलं असतं. रज्जू उपहित चैतन्यावर भासणारा सर्प किती सत्य आहे, असं जेव्हा विचारायची वेळ येते, तेव्हा मात्र म्हटलं जातं की तो प्रतिती मात्र सत्तावान आहे. तसंच जग सुद्धा प्रतिती मात्र सत्तावान आहे असा जर विचार केला तर काय होऊन जातं, त्याची थोडी संगती लागते. मी म्हणत नाही 100% संगती लागते. म्हणून सरते शेवटी काय आहे, की आपण जेव्हा काही चिंतन करायला जातो तेव्हा लक्षात घ्या, की गव्हाला गहूच का येतो, भेंडीला गवार का नाही लागत, गवारीला का भेंडी लागत नाही, असं नाही घडत.
त्याचं कारणच आहे त्या ईश्वराच्या योजना आहे. आणि त्याप्रमाणे त्या अचिंत्य योजना आहेत, त्याप्रमाणे ते तसं घडतंच. मग मनुष्य देहाचं सुद्धा तसंच आहे. ज्याच्या वासना शिल्लक राहिलेल्या असतात, जन्म घ्यावा लागे वासनी संगी. मग पुन्हा त्या वासनांनी काय होऊन जातो, त्याला नवीन देह धारण होतो. आणि अशा पद्धतीने त्याचंही चक्र चालूच राहतं. आता मग हे चक्र चालू ठेवणारा कोण आहे? हा विचार सतत आपल्याला करायचा आहे. तो चक्र चालू ठेवणारा तो ईश्वर आहे. आणि त्या ईश्वराचं स्वीकारणं आणि त्या ईश्वराला स्वीकारलं की त्या ईश्वराने काय केलेलं आहे, या प्रत्येक मानव शरीरात प्रवेश केलेला आहे. म्हणजे त्याच्याही अंतःकरणात ईश्वर नावाचं तत्व आहे. तर मग कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, हा साधन भाव माझ्या अंतःकरणात सहज तयार करता येतो. आणि तोच साधन भाव तयार व्हावा हा हा या चित्रदीपाचा विचार आहे. ते जर माझ्या लक्षात आलं, तर हे ईश्वर तत्व एवढं घोळून घोळून सांगण्याचं कारणच काय आहे? त्याचं कारणच ते आहे की मला या ईश्वर तत्वाची व्याप्ती समजावी. आणि त्याची व्याप्ती जर मला समजली, तर ब्रह्मस्वरूपाच्या खालोखाल त्याचीच श्रेष्ठ व्याप्ती आहे. आणि त्याचीच श्रेष्ठ व्याप्ती असल्यामुळे आपण त्याला शरण जाणं म्हणून तो शरण्य ठरतो. आणि शरण मी गेलो की मला माझं कल्याण होण्यात खूप महत्वाचा वाटा तो उचलतो. अशा पद्धतीने जर आपण विचार केला, तर इथे काय आहे की हाच फक्त लोक आहे असे म्हणणारे जग सत्य मानतात. पण त्यांना जगाचे रहस्य उलगडता येत नाही. कितीही प्रयत्न केला तरी ते रहस्य उलगडत नाही. आणखीन किती जग आहेत असे आपल्याला तरी कुठे माहिती आहे. पण त्या ईश्वराला सगळं ठाऊक. अशा पद्धतीने तो सर्वज्ञता वगैरे ते विषय येतील त्याप्रमाणे आपण करू. म्हणून इथे अचिंत्य जगताची जी काय माई कथा आहे ती 151व्या श्लोकाच्या निमित्ताने मांडली आहे. अचिंत्य रचना करणारे जे शक्तिरूप बीज तेच मायेचे स्वरूप आहे असा निश्चय करावा. जे गाढ झोपेत अनुभवाला येते तेच मायारूप बीज आहे. आता हे बीज जे आहे त्या जगाचं बीज या संदर्भात बोलणी करायला सुरुवात केलेली आहे की एकोम बहुश्याम या संकल्पनेतनं जग निर्माण झालं. मग ते जग निर्माण होण्याच्या आधी मूळ माया, मग तो ईश्वर निर्माण झाला आणि त्या ईश्वराने हे जगत निर्माण केलं. ही सगळी जी काय एक गाडी आहे या निर्माण होण्याची जगताची, ती बोलली जाते. पण त्यापूर्वी जेव्हा बीजरूपात असतं हे सगळं जगत, तेव्हा त्याला आपण म्हणूया ते शांत असतं. आणि असं शांत असलेलं जग आहे, बीजरूपात साठवून ठेवलं जातं, ती त्याची झोप आहे असा त्याचा एक आपण विचार मांडूया. पण ती काय होते, जेव्हा जग निर्माण करायची वेळ जेव्हा येते, तेव्हा काय होऊन जातं, त्या मूळ माया येते आणि ते जग पुन्हा निर्माण होतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तो जीवही तसाच आहे, की तोही एक जगाचा भाग आहे. तोही रोज झोपतो. मुख्य मुद्दा काय आहे, तोही झोपतो. मग आता काय आहे, हे पूर्वसंस्कारानुसार हा प्रपंच निर्माण होत राहतो आणि पुन्हा जातो आणि पुन्हा निर्माण होत राहतो. म्हणून इथे काय आहे, झोप हे मायेचं बीज आहे. जसं मायेचा पूर्णपणे मोठ्या मायेचा विचार केला, समष्टी मायेचा विचार केला, तर बीजरूपाने साठवून अव्यक्तात जेव्हा ती साठवणूक केली जाते, तेव्हा त्या मायेची झोप आहे असा त्याचा विचार करावा. आणि ती जेव्हा जागी होते आणि मग या जीवांना सगळ्यांना जन्माला घालते, तेव्हा त्या इंडिव्हिज्युअल झोपेचा विचार आहे, म्हणजे व्यष्टीचा विचार आहे. म्हणून समष्टी आणि व्यष्टी या दोघांचाही विचार परमार्थशास्त्रामध्ये अभ्यासामध्ये तो महत्वाचा ठरतो. कारण व्यष्टीने विचार करावा मुक्त होण्यासाठी. मानवाचा जो विचार आहे तो व्यष्टी सापेक्षतेने येणारा विचार आहे. ईश्वर सहजच मुक्त आहे आणि त्याची जर सहजच मुक्ती असेल तर त्याचं नियमन आहे, त्याच्या नियमात मी जगावं आणि मीही मुक्त व्हावं अशी त्याची एक साधारण अपेक्षा आहे. आणि माझीही तीच अपेक्षा आहे. कारण सुखा लागी जीवा करीसी तळमळ. म्हणजे अशा पद्धतीने मी जर माझं जीवन जगलो तर मी माझ्या आनंदाकडे निघून जाऊ शकतो. म्हणून त्याचं अधिक स्पष्टीकरण हे 152व्या श्लोकात दिलेलं आहे. बीजात ज्याप्रमाणे वृक्ष सामावलेला असतो, त्याप्रमाणे गाढ झोपेत जागृती व स्वप्नातील विश्व सामावलेले असते. म्हणून सर्व जगाच्या वासना सुषुप्तीत राहतात. जेव्हा व्याख्या करायची वेळ येते जीवाची, तेव्हा बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब आणि खाली झोपेचा अभिमानी हा लिहावा लागतो. कारण का, झोपेला कारण शरीराचा दर्जा दिलेला आहे. कारण गाढ झोप जी असते त्यातूनच त्याला स्वप्न पडतात किंवा त्यातूनच तो जागा होतो. अशा पद्धतीने तो विचार आहे.
पण हे सगळं स्वतःमध्ये लीन होणं म्हणजे आपण म्हणूया सुषुप्तीमध्ये माझी अंतःकरण वृत्ती लीन होते, जागृतीमध्ये ती जरा छान स्पष्ट असते, स्वप्नामध्ये अर्धवट स्पष्ट असते. म्हणजे अशा पद्धतीने या सगळ्या घडतात गोष्टी. पण वासना ज्या काय माझ्या झोपेत म्हणूया त्या शांत झालेल्या असतात. पण दुसऱ्या दिवशी मात्र त्या सगळ्याच वासना मी जशा तशा घेऊन मी पुढे जागा होतोच. म्हणजे काय आहे, की त्या वासनांमध्ये हे सगळं बीज अडकलेलं आहे. मुख्य विचार काय आहे, जन्म घ्यावा लागे वासनेसंगे. वासनेमुळे मला शरीर मिळतं, म्हणून वासना ही कारण ठरते. आणि अशा पद्धतीने जर का कारण ठरते, तर मग पूर्वी ज्या माझ्या काही वासना शिल्लक राहिलेल्या आहेत, त्या चालू जन्माला कारणीभूत असतात. त्यामुळेच मला हा चालू जन्म मिळालेला असतो. म्हणून वासनांचं निर्वासन झालं पाहिजे. हा विचार महत्वाचा आहे. वासना शब्दाचा अर्थ इच्छा असा तो विचार आहे. माझ्या इच्छांना पूर्णविराम मिळाला पाहिजे आणि तो पूर्णविराम मला मिळवायचा असेल, तर तो पूर्ण काम असलेला राम किंवा विठ्ठल त्याला जाणून घेतल्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीयेत. म्हणून इथे जन्म घ्यावा लागे वासनेसंगे. वर्तमान ज्या काय वासना आहेत माझ्या शिल्लक राहतात, त्या माझ्या पुढील जन्माला कारणीभूत होतात. म्हणून मला जन्मच जर टाळायचा असेल, जन्म टाळणं या शब्दामध्ये आत्मस्वरूपाचं ज्ञान हा मुख्य विचार आहे. आत्मस्वरूपाचा मला अनुभव येऊन जन्मच जर मला टाळायचा असेल, तर या कारण शरीरातनं मला मुक्त व्हावं लागेल. आणि ज्यावेळी या कारण शरीरातनं मी मुक्त होईल, तेव्हा मात्र काय आहे, मला माझ्या आनंदाकडे जाण्याची एक व्यवस्था तयार करता येईल. आता पुढचा जो 153वा श्लोक जो आहे, तो झोपेत अस्पष्ट जाणीव असते हे सांगणारा आहे. वासना असणाऱ्या बुद्धीत सुषुप्तीतही चैतन्याचे प्रतिबिंब पडत असले पाहिजे, याविषयी अनुमान आकाशातील ढगात असलेल्या पाण्यातही आकाशाचे प्रतिबिंब असते त्याप्रमाणे. म्हणजे मुख्य काय आहे, की सर्वांच्या वासनांची नोंद हे ठेवणारा कोण आहे? मुख्य विचार काय आहे, की ते तत्व गाढ झोपेतही आहे. पण ते तत्व कसं आहे? ते चिद्रूप तत्व आहे. आता ते चिद्रूप तत्व आहे या शब्दाचा अर्थ ते आत्मरूप आहे म्हणजे ब्रह्मरूप आहे म्हणजे ईश्वर रूप आहे. कारण ब्रह्मस्वरूपाच्या खालोखाल जर शुद्ध कोण असेल, तो तो ईश्वर नावाचं तत्व आहे. म्हणून इथे काय आहे, ते जरी अस्पष्ट असलं, तरी ते स्पष्ट असतं पाहायला गेलं तर. आता झोपेमध्ये ते अस्पष्ट असतं, पण तरी सुद्धा ते झोपेतही जागच असतं. ते काही तिथे झोपलेलं नसतं. म्हणजे आत्मस्वरूप नावाचं तत्व किंवा ब्रह्मस्वरूप नावाचं तत्व आहे, ते तसं असतंच. मग त्याला दृष्टांत दिलाय, की आता मेघाकाश आणि जलाकाशाचा दृष्टांत दिलाय, की जिथे पाणी असतं तिथे आकाश आहे. मग त्याच आकाशात, पाण्याच्या आकाशात त्या आकाशाचं प्रतिबिंब पडतंच ना. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की ज्या अर्थी तिथे बिंब आहे, त्या अर्थी तिथे प्रतिबिंब आहे. म्हणजे बिंबाचा विचार जेव्हा करायची वेळ येते, तेव्हा प्रतिबिंबाचा विचार निश्चितच होतो. मग आता जीवरूपाने बिंब प्रतिबिंबाचा विचार करता येतो, की जीव प्रतिबिंब रूप आहे. पण काय आहे, वाच्यार्थाने तो प्रतिबिंब आहे आणि लक्षार्थाने तो बिंब आहे. असे सगळे विचार आपल्या पुढे येतात. म्हणून इथे वासनांची नोंद ठेवणारं जर का काही मशीन असेल किंवा यंत्र असेल, तर ईश्वररूप यंत्र आहे आणि तो त्या वासनांची सगळी नोंद ठेवतो. 24 तास त्याचं नोंद व्यवस्थित त्याच्याकडे असते आणि तरतम भाव नाहीये त्याच्या नोंदीमध्ये. तो प्रत्येकाचं जे काय अंतःकरणातला जो विचार आहे, तो अत्यंत स्पष्ट जाणतो आणि स्पष्ट जाणून तो त्या प्रत्येकाला त्याचं जसं तसं पाहिजे तसं तसं त्याचं त्याप्रमाणे फळ देतो आणि ते फळ देऊन पुन्हा मात्र त्याला त्याच्या कर्माची फळं भोगायला लावतोच. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या पुन्हा वासनांचा जो विचार आहे, तो कुठे वासना शिल्लक ठेवल्या जातात, तर त्या प्रतिबिंबरूप बुद्धीमध्ये ठेवल्या जातात. एवढा विचार आपल्याला करता येऊ शकतो. आता हा दृष्टांत बुद्धीच्या बाबतीत कसा लागू पडतो, हा 154वा श्लोक असं सांगतोय, बीजभूत अज्ञान, व्यष्टी अज्ञान चिदाभासा सहज असते, ते बुद्धिरूपाने विकसित होते, म्हणून बुद्धीत चिदाभास स्पष्टपणे भासतो. आता बुद्धीचा विचारच केलेला आहे. बुद्धीत पडलेले आत्म्याचे प्रतिबिंब. जेव्हा असा सगळा विचार मांडला जातो, त्यावेळी त्या चिदाभासाचा विचार होतोच. म्हणजेच इथे काय आहे, हे अज्ञानरूपी असलेलं वासनेचं बीज आहे, ते कुठे साठवून ठेवलं जातं? तर ते बुद्धीत ठेवलं जातं. आणि मग काय होतं, ते बुद्धीत आपल्याला साठवून ठेवलं जातं आणि मग ते व्यक्त होतं. बुद्धीच्या रूपाने ते व्यक्त होतं. आपण म्हणतो, की माझ्या मनात अशी वासना आहे. आता वासना शब्दाचा अर्थ इच्छा आहे. आता मी बोलताना म्हणतो, माझी इच्छा अशी आहे, माझी इच्छा तशी आहे.
माझी इच्छा आणखीन तशी काही आहे. पण जेव्हा त्या पूर्ण होतात किंवा अपूर्ण राहतात, तेव्हा मात्र काय होऊन जातं, माझ्या इच्छांचा पाठलाग तसाच चालू राहतो. आणि तो पाठलाग जो करणारा आहे, ती माझं बुद्धी नावाचं तत्व आहे. पण ते बुद्धी नावाचं तत्व वास्तवात स्वच्छ आहे. वास्तवात स्वच्छ जरी असलं, तरी त्या बुद्धीमध्ये 3 गुणांचा विचार आहे ना. सत्व, रज आणि तम आहे. सत्व वासना असेल, तर भगवत भक्तीचा विचार आहे. रज वासना असेल, तर संपत्ती साहित्यवान, साहित्य जगण्याचा विचार असतो. म्हणजे साहित्यिक वगैरे असं काही जीवन जगण्याचा विचार असतो. किंवा तमोगुणी असेल, तर नासधूस विचार असतो. म्हणजे काय आहे, त्या अग्नितत्वाचं आहे, स्वच्छ आहे, पण ते स्वच्छ करावंच लागतं ना. बुद्धी जोपर्यंत स्वच्छ होत नाही, म्हणजे या 3 गुणांपासनं ती वेगळी होत नाही. त्या 3 गुणातला जो म्हणूया सत्वगुणाचा विचार जो आहे, की ते तत्व मी आहे, तो आत्मा मी आहे, असा जोपर्यंत विचार करत नाही, तोपर्यंत ती बुद्धी या गुणांच्या म्हणूया मिश्रणातनं दूर होत नाही. आणि त्या मिश्रणातनं दूर झाल्याशिवाय मला माझ्या आनंदाकडे जाताही येत नाही. म्हणून इथे काय आहे, त्या बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास आहेच. वास्तवात बुद्धी जड अचेतन आहे. पण चैतन्याच्या आभासामुळे ते जणू काही चेतित होते आणि मग पुन्हा ती जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्थातनं फिरत राहते. जागृतीमध्ये ती विचार करते आणि विचार करणं जर का त्या ईश्वरानुरूप असेल, तर त्याला आनंदाकडे जाण्याची बुद्धी तयार होते. ती रजतमांनी भरलेली असेल, तर ती देहादी प्रपंच सत्यत्वाने करते. सुखी होते आणि दुःखी होते. म्हणून इथे काय आहे, जागृतीतला चिदाभास स्पष्टपणे कळतो. तो वृत्तीज्ञानाच्या निमित्ताने आपल्या पुढे येतो. मला या गोष्टी कळतात. मला हा समोर असलेला पीसी दिसतो. मला समोर माणसे कळतात. नाही कळतात कोणाला कळतात, तर त्या बुद्धिवृत्तीला कळतात. मग बुद्धिवृत्तीला कळतात या शब्दाचा अर्थच बुद्धीत पडलेल्या आत्मस्वरूपाच्या प्रतिबिंबाला ती कळतात. म्हणून इथे काय आहे, या 2 अवस्थेमध्ये अवस्थात असतो व कळतो तसा सुषुप्तीतही असलाच पाहिजे. कारण शेवटी गाढ झोपेतनं मी उठल्यावरही काय बोलतो, की मला फार छान झोप लागली होती. याचा अर्थच त्या गाढ झोपेत अज्ञात सूक्ष्म अज्ञात अंतःकरण वृत्ती आहे, ती त्याचा वेध घेते आणि वेध घेऊन ती सकाळी म्हणायला लावते, की मी फार छान गाढ झोपलो होतो. म्हणजे अशा पद्धतीने काय आहे, हा चिदाभास आहेच आहे. आणि अशा पद्धतीने तो ईश्वर नावाचं तत्वही या जीवाच्या अंतःकरणात आहे किंवा पुन्हा ब्रह्मतत्वही आहे. आता हा सगळा कल्पित विचार आहे. तो कल्पित विचार मी आतमध्ये तयार करावा लागतो. आधी मांडणी करावी लागते. आधी मिथ्या उभारावे ही मांडणी आहे. आणि त्यातून मग काय आहे, मग ते वेगळं करावं. त्या शरीराला वेगळं करावं आणि मग मी जो आहे त्या आत्मतत्वाला जाणावं. म्हणून अज्ञानाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ही सकारण असली पाहिजे. ती झोपेतली नसावी, तो विषय आत्ता नाहीये. अशा पद्धतीने मी जर का आपण विचार केला, तर मला माझ्या मुक्तीचा मार्ग शोधता येतो. हा त्यातला प्रमुख विचार आहे. पुढचा विचार आहे जीव व ईश्वर यांची निर्मिती. आता हा जो 155 श्लोक आहे तो असं सांगतो, अविद्या व मायातील आत्मबिंबाच्या आभासाने मूळ माया अनुक्रमे जीव व ईश्वर उत्पन्न करते, असा श्रुतीचा अभिप्राय आहे. जळातील आकाश व ढगातील आकाशाच्या उदाहरणाने त्याची चांगली संगती लागते. मग अशा पद्धतीने काय आहे, की ही जी काय मूळ माया आहे, की ज्याला आपण वेदांत भाषेत अव्यक्त असं म्हणतो. मग ती काय करते, ती त्या ईश्वराला जन्माला घालते आणि ईश्वर तो जीवाला जन्माला घालतो. म्हणजे जगातले सगळे पदार्थ आपल्या पुढे आणतो. म्हणजेच काय असतं, एकच असतं. आकाश नावाचं तत्व एकच आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर आकाश नावाचं तत्व एकच आहे. पण ते काय होतं, जलाकाश आणि मेघाकाश अशा पद्धतीने आपल्या पुढे येतं. म्हणजे 2 पद्धतीने जरी पुढे आलं, ते तरी सुद्धा त्यातलं आकाश नावाचं तत्व एकच आहे. मग ते जलाकाश असेल नाहीतर मेघाकाश असेल, तसंच काही आहे. तसंच मूळ माया नावाचं तत्व आहे. त्यातनं ईश्वर निर्माण झाला आणि ईश्वराने या जीवाला जन्माला घातलं. म्हणजेच काय झालं, अगदीच बोलायची वेळ आली तर ही मूळ मायेची 2 लेकरं आहेत. असा त्याचा विचारच करावा लागतो. ईश्वर आणि पुन्हा हा जीव. पण ईश्वर काय आहे, माया त्याच्या स्वाधीन असल्यामुळे सहजच तो अलिप्त राहू शकतो आणि मी मात्र मायेच्या स्वाधीन असल्यामुळे म्हणजे अज्ञान वशतेत मी मात्र काय आहे, त्या मायेच्या स्वाधीन होऊन मी त्या वासनेच्या निमित्ताने नवीन नवीन जन्म धारण करतो. म्हणून इथे काय आहे, की हा जो ईश्वर आहे तो बंधनातनं मुक्त आहे. तो त्याला भ्रम नावाची गोष्ट नाहीये. पण मला मात्र भ्रम आहे.
माझ्या ठिकाणी जे काय 5-6 भ्रम आहेत, ते 5-6 भ्रम मला दूर केल्याशिवाय मला माझ्या ज्ञानाचा विचार हा कळत नाही. म्हणून माझ्या दृष्टीने मला भेद सत्य वाटतं. कारण का? या भेद सत्यत्वाला मला भ्रम कारण आहे. वास्तवात आहे सगळं स्वरूप आणि मी भ्रमाने मात्र म्हणतो, ही उपाधी अशी आहे, ही उपाधी तशी आहे. पण या पद्धतीने मला काय होऊन जातं? या भ्रामक पद्धतीने उपाधींना सत्यत्व दिलं जातं आणि सत्यत्व दिल्यामुळे काही उपाधी राहिल्या तर मला बरं वाटतं आणि काही उपाधी मला नाही राहिल्या तर मला दुःख होतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला, की सुख-दुःख जे काय आहे त्याची कारण मीमांसाच अशी आहे, की त्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे या सगळ्या गोष्टी मला सत्य वाटतात. आणि ते जर का आत्मस्वरूपाचं अज्ञान मला करून घ्यायचं असेल, तर हा जो उपाधींच्या निमित्ताने भासणारा जो भेद आहे, तो मला निराश करावा लागतो. उपाधींच्या निराशा पाविजेया ठाया असं संत तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. म्हणजे त्या उपाधींचा निराश झाला असता, उपाधी अस्तित्वात असतानाच मी जीवनमुक्त आहे, मी आनंदाशी एकरूप आहे, असा विचार करता येतो. पुढचा हा जो 156वा जो श्लोक आहे, तो ईश्वर व मेघाकाश या संदर्भात सांगणार आहे. मेघाप्रमाणे माया असून मेघातील जलकणांप्रमाणे बुद्धीतील वासना आहेत व जलकणातील आकाशाच्या प्रतिबिंबाप्रमाणे चिदाभास रूप ईश्वर आहे. झालं. आता इथेही काय झालं, उदाहरण देऊन एक पटवण्याचा प्रयत्नच झालेला आहे, की मेघाकाश आणि आणखीन काय म्हणूया जलाकाश. जे काय मोठं व्यापक असतं त्याला आपण ईश्वर असं म्हणतो आणि त्याच्यापेक्षा जरा काय म्हणूया व्यापक कमी असतो त्याला आपण जीव असं म्हणतो. पण ही जी सापेक्षित भाषा आहे, की खूप मोठा व्यापक ईश्वर आणि त्याच्या निमित्ताने थोडासा कमी व्यापक, ही सगळी भाषा त्याच्या देहाच्या निमित्ताने आहे. ईश्वराला सुद्धा समष्टी शरीर आहे, त्याला विराट असं म्हणतात आणि जीवाचंही सुद्धा शरीर आहे, स्थूल शरीर आहे. अशा पद्धतीने ते विचार मांडले गेलेले आहेत. ते शरीर उपाधींच्या निमित्ताने त्याचं व्यापकत्व ठरतं. मग त्या ईश्वराचं व्यापकत्व मोठं आहे आणि तो अलिप्तही आहे, अशी भाषा बोलली जाते. म्हणून इथे काय आहे, या समष्टी वासनांचा जेव्हा विचार होतो त्यावेळी त्या ईश्वराचा विचार असतो आणि व्यष्टी वासनेचा विचार करायची वेळ येते त्यावेळी त्याला जीव असं म्हणतात. म्हणून इथे काय आहे, की हे जे आकाश नावाचं तत्व आहे ते आपल्याला असंच समजून घ्यावं लागतं. तुषारात म्हणजे सूक्ष्म जलबिंदू आकाश आहेच आहे. म्हणजे मूळ काय आहे, मेघाकाशात काय झाला, जलवर्षाव सुरू झाला आणि जलवर्षाव सुरू झाल्यानंतर मग काय झालं, त्या जलवर्षावातही आकाशाचं प्रतिबिंब दिसलं. म्हणजे अशा पद्धतीने जी बोलणी आहे ती समजून घ्यावीत आपण. मूळचा जो काय विचार आहे तो ईश्वराचा विचार आहे आणि त्या ईश्वराचा विचार, त्या ईश्वराने हे जगत निर्माण केलं, तो जीव निर्माण केला म्हणून त्यातही तोच आहे. अशा पद्धतीने एवढा जर मला विचार करता आला तर मी माझं साधन सोपं करू शकतो. इथे साधन सोपं करणं आणि ती सोपी करण्याची एक रीत तयार करणं हा आपल्या अभ्यासाचा विषय असला पाहिजे. आणि अशाच पद्धतीने ती जीवनमुक्ती ही घडत जाते. तिथे कुठेही काहीही अडचण येत नाही. श्री गुरु सतत त्याला सहाय्यभूत असतात आणि सहाय्यभूत असतात म्हणजे 24 तास सहाय्यभूत असतात. तिथे कुठलाही विचार करायचा नसतो. श्री गुरूंचाही विचार तिथे सहजच असतो. ते सहजच असतात. त्यांनाही काही असं वेगळेपणाने विचार करण्याची गरज नसते. या सगळ्या गोष्टी त्या ईश्वर नियोजित प्रमाणे त्या सहज घडत जातात. फक्त आपण प्रयत्नपूर्वक आपलं साधन श्री गुरूंनी सांगितलंय तसं करत राहणं हाच काय आपल्या स्वभावाचा एक विशेष असला पाहिजे. आता याला श्रुतीचं प्रमाण हा 157व्या श्लोकाचा विचार आहे. मायेमध्ये प्रतिबिंबित झालेला चिदाभास तोच माई व महेश्वर आहे असे श्रुती सांगते. तोच अंतर्यामी सर्वज्ञ व जगत योनी आहे. आता मुख्य विचार आता ईश्वराचा सांगायला सुरुवात केलेली आहे. मायेमध्ये पडलेल्या प्रतिबिंबाला म्हणजे ब्रह्माच्या प्रतिबिंबाला ईश्वर असे म्हणतात. हा त्यातला महत्वाचा विचार आहे. मग आता हा ईश्वर कसा आहे, तर तो सर्वज्ञ आहे. कारण सर्वज्ञ आहे का, तर त्यांनी हे जग निर्माण केलं, तो त्या आकाराचा झाला म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. मग प्रत्येकाच्या अंतःकरणात तो असेल तर तो सर्वज्ञ आहे. त्याला सर्व गोष्टीचं ज्ञान आहे. त्याला प्रत्येक जीवाचं ज्ञान आहे. तो करत असलेल्या कर्माचंही ज्ञान आहे. म्हणून त्याला काय पद्धतीने त्याला फळ द्यायचं याचंही त्याला ज्ञान आहे. अशी त्याची सर्वज्ञता आहे. पुन्हा तो सर्व साक्षी आहे. म्हणजे तो या सर्वांमध्ये असतो. पण असं असून सुद्धा तो कुठेही लिप्त होत नाही. तो ईश्वर नावाचं तत्व आहे ते कुठेही लिप्त होत नाही. आणि लिप्त न होता तो या सर्व जगताचं नियमन करतो. त्या प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक प्राण्याचं नियमन करतो.
आपल्याला व्यक्तीच्या नियमनाचा विषय जास्त महत्वाचा आहे. तो माझंही नियमन तोच जर करत असेल तर मी त्याला शरण जावं आणि शरण जाऊन मी प्रार्थना करावी की बुद्धी दे रघुनायका. हे समर्थांनी म्हणलंय. समर्थांनी म्हणलंय का याचा विचार करा. त्यांना काहीच आवश्यकता नव्हती. कारण त्यांनी ऑलरेडी तो प्रसाद घेतलेला होता. आत्मस्वरूपाशी एकरूप झालेले होते. पण मला कळण्यासाठी ते म्हणतात की तोच ईश्वर म्हणजे तोच ईश्वर रूप रघुनाथ हा जर का या जगाचं उपादान कारण असेल तर लक्षात घ्या त्याने हे जग निर्माण केलं तो त्या आकाराचा झाला. सोपं काम झालं. मग असं जर असेल तो आपल्या शरीरात राहून सर्व साक्षीत्व सहजच सिद्ध करतो. मग आता ते सर्व साक्षीत्व मला कळलं पाहिजे. तो जर साक्षी रूपाने राहतो, अलिप्त रूपाने राहतो आणि मी त्याचा वंशज आहे तर मी सुद्धा अलिप्त राहिलं पाहिजे. मी सुद्धा या सृष्टीतील घडामोडींपासून अलिप्त राहिलं पाहिजे. माझा जो वाटा आहे कार्य करण्याचा तेवढा वाटा करावा. हरि ओम तत्सत म्हणावं. ओम तत्सत म्हणण्याचा विचारही भगवद्गीतेत फार सुंदर आहे की त्या ओम म्हणजे तत्सत म्हणण्यामुळे आता काय झालंय त्या ओम शब्दामुळे तो मंगलवाचक आहे म्हणून त्या व्यक्तीच्या हातनं काहीतरी अचिंत्य म्हणजे म्हणूया आपण की अत्यंत चुकीचं कर्म घडण्याची व्यवस्थाच नाही. ब्रह्मस्वरूपाला तत्स्वरूपात तत्पदानी ब्रह्मस्वरूपाला ते कर्म अर्पण झालेलं आहे आणि सत्पदानी त्यातली न्यूनता काढून टाकलेली आहे. अशा पद्धतीने मी ईश्वराला शरण जाऊन त्या ब्रह्मस्वरूपाची ऐक्यता सहज सिद्ध करू शकतो. म्हणून सर्व साक्षीत्व सगळी काय जी लक्षणं आहेत ती ब्रह्माची तटस्थ लक्षणं आहेत. त्या लक्षणांचा विचार करताना असं मांडलं जातं एक तटस्थ लक्षण आणि एक स्वरूप लक्षण. ज्या लक्षणात कधी बदल होत नाही त्याला स्वरूप लक्षण म्हणतात. ब्रह्मस्वरूप एकमेव अद्वितीय पुन्हा सद्रूप चिद्रूप आनंदरूप आहे. हे जे काय लक्षण आहे ते ब्रह्मस्वरूपाचं लक्षण आहे. आणि मग ईश्वर नावाचं जे लक्षण आहे ते तटस्थ लक्षण आहे. कारण ईश्वर काय आहे जग नावाची गोष्ट स्वीकार केला की ईश्वर नावाचं तत्व स्वीकारावं लागतं. मग जेव्हा जग बीज रूपात जातं तेव्हा ईश्वर नावाचं तत्व जणू काही लुप्त होतं. अशा पद्धतीने विचार आहे. म्हणजे काय आहे तटस्थ लक्षणामध्ये काय आहे कधी असतं कधी नसतं ही भाषा आहे. पण स्वरूप लक्षण मात्र ते कायमचं असतची असे आणि ते माझं स्वरूप आहे. म्हणून इथे काय आहे हा तटस्थ लक्षणाचा जो विचार आहे तो ह्या पद्धतीने केला जातो. मानवाचा विचार केला उदाहरण द्यायचं झालं तर मानवाचं जे काय दिसणं आहे ते त्याचं स्वरूप लक्षण आहे असं तात्पुरतं स्वीकार करूया. आणि त्यांनी कपडे केलेले वेअर केलेले कपडे डोक्याला बांधलेले समजा टोपी असेल किंवा मुंडाचं असेल ते त्याचं तटस्थ लक्षण आहे. तो कधी टोपी घालू शकतो कधी तो हॅट घालू शकतो कधी तो आणखीन काय म्हणजे याचा अर्थ काय आहे जे लक्षण कधी असतं नसतं त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. म्हणून सर्वज्ञ सर्व साक्षीत्व ही सगळी तटस्थ लक्षण आहे त्या ईश्वराची आहेत. ते ब्रह्मस्वरूपाचं लक्षण नाही. ब्रह्मस्वरूपाचं एकच लक्षण सच्चिदानंद रूपता आणि ते माझं स्वरूप. अशा पद्धतीने आपण जर विचार केला तर ईश्वर शरण्य आहे. त्याला शरण जावं आणि स्वतःच्या आनंदाकडे जाण्याचा क्रमविकास तयार करावा. आता पुढचा 158वा श्लोक जो आहे तो असं सांगतो गाढ झोपरूप आनंदमय कोश सांगावयास सुरुवात करून श्रुतीने हा सर्वेश्वर इत्यादी म्हटले आहे तोच हा वेदांनी सांगितलेला ईश्वर आहे. म्हणजे मांडक्य उपनिषदातल्या मंत्राचा जो विचार आहे त्यात तो सर्वज्ञ सर्वज्ञ नंतर अंतर्यामी प्रत्येकाच्या अंतःकरणात तो वास करतो आणि या दृश्य जगताचं कारण आहे. म्हणजे तो या दृश्य जगताला निर्माण करतो म्हणून तो निमित्त कारण आहे आणि पुन्हा त्या आकाराचं जग निर्माण करतो म्हणून तो उपादान कारणही आहे. त्याचा विचार पुढे येणार आहे त्यावेळी आपण करूया. म्हणून इथे काय आहे ईश्वरच कारण आहे. मग आता ईश्वरच कारण आहे तर मग काय आहे त्याला मानावं. त्याचा मान जो आहे त्याची सुप्रीमसी मानावी आणि त्याची जर सुप्रीमसी मानली तर तो माझ्यावर प्रसन्न होतो आणि मग काय आहे मला आशीर्वाद देतो भरभरून आशीर्वाद देतो की बाबा रे तू मुक्त होण्यासाठी अभ्यास करत असशील तर तू कर. तुला मी पूर्ण सहाय्यभूत आहे. तू एक पाऊल टाकलं तर मी 10 पावलं टाकते. नेहमी लक्षात घ्या आपण श्री गुरुच्या दिशेने एक पाऊल टाकलं तर 10 पावलं ते टाकतात. समजून सांगण्याची पराकाष्ठा ते सहजच करतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे हे ईश्वर आणि श्री गुरु हे वेगळं मानायचीच गरज नाही. दोघंही एकरूप आहे. अशा पद्धतीने जर विचार केला तर त्या ईश्वराचा विचारच काय आहे तो आपल्याला सहाय्यभूत होणारा विचार आहे आणि तो आपला मदतनीस आहे. तो आपल्यावर सदैव कृपा करतो. तो आपल्या सदैव मदतीला असतो. हा त्यातला विचार करावा आणि त्याच्याच नावानी आपण
कर्माला आरंभ करावा, त्याच्याच नावाने कर्माच्या मध्यभागी त्याचंच नाव घ्यावं, म्हणजे नाम घ्यावं, आणि कर्म संपूर्ण झाल्यावरही त्याचंच नाम घ्यावं, कारण त्याचंच यश आहे सगळं. अप्रतिहत यश आहे त्याच्या म्हणण्याला. आणि त्याचं जर यश असेल तर मग काय आहे, यशस्वी अवधार्य वैराग्य सर्व काही त्याचंच आहे. या जगातली प्रत्येक वस्तूच त्याची आहे, तर मी माझं माझं म्हणून कशाला रडावं? व्यावहारिक सत्तेमध्ये ते माझं आहे त्याच्याबद्दल काही कारणच नाही. पण पारमार्थिक सत्तेत विचार करायची जेव्हा वेळ येते, तेव्हा ते सगळं त्याचंच आहे. मग त्याचंच आहे तर मी कशाला रडारड करावी? माझ्याजवळ एवढंच आहे, माझ्याजवळ तेवढंच आहे. आपण त्याची सुप्रीमसी मानावी आणि त्याचा आशीर्वाद घ्यावा, यासारखं सुख नसतं. पण ते काही घडत नाही, म्हणून मला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं आणि पुन्हा पुन्हा मरणाला सामोरं जावं लागतं. पुढे हा 159वा श्लोक जो आहे तो ईश्वराचं सर्वज्ञत्व सांगतो. ईश्वराच्या सर्वज्ञत्व इत्यादी गुणांविषयी तर्क कुतर्क करून बसत नये, कारण श्रुतीचे वाक्य तर्काच्या मर्यादेत बसत नाही. मायेमुळे सर्व काही संभवते. म्हणून इथे काय आहे, सर्वज्ञ आहे तो. तर्काने आत्मा कळत नाही. इथं ईश्वर शब्दाचा अर्थ इथे आत्मा असा घेतलेला आहे. नायम आत्मा प्रवचनेनं लभ्यते. आता प्रवचनातही तर्कच मांडले जातात, चिंतन मांडलं जातं, पण तरी सुद्धा लक्षात घ्या की तर्काने आत्मा आपल्याला सापडणार नाही. मग आत्मा केव्हा सापडेल? अज्ञानाची निवृत्ती झाली की मला आत्मा सापडेल, म्हणजे ते आत्मतत्व मला कळेल. सापडेल या शब्दाचा अर्थ ते मला कळेल. म्हणून इथे काय आहे की या श्रुतीने काय सांगितलेलं आहे ते परिपूर्ण श्रद्धेने स्वीकारावं. विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, ही श्रुतीची विचारसरणी आहे. विधींचं पालन करा, संत श्री गुरु आणि ईश्वर आणि ब्रह्म या चार गोष्टी ज्या आहेत यांच्यावर श्रद्धा ठेवा. निषिद्ध वर्तन करू नका. आणि मजदेवनी जाळीत कर्मफळे, या निमित्ताने ईश्वराचा विचार सांगितला ज्ञानदेवांनी, आणि कर्म त्या ईश्वराला अर्पण करा आणि आकर्ता व्हा. एवढं सगळं चिंतन मांडलंय वेदांत शास्त्राने. मग तेवढंच आपण त्या ईश्वरासंबंधी स्वीकारावं. आणि मग या मायेच्या विलक्षण प्रभावामुळे ईश्वर सर्वज्ञादी असणे सहज शक्य आहे, एवढा विचार करावा. आणि त्याला भिवून तरी आपण चांगली कर्म करावी. वास्तवात त्याला आवडेल अशी चांगली कर्म करावी असा विचार आहे. पण काय आहे, आधी भिवून सुरुवात झाली तरी हरकत नाही, की भीतीपोटी मी चांगली कर्म करणार आहे, कारण तो ईश्वर रूप राम मला शिक्षा देईल. पण एक दिवस मी ही भीतीपोटी कर्म करता करता हळूहळू भीती निघूनच जाईल. आणि मग रामाला आवडेल अशी कर्म माझ्या हातनं घडायला लागतील. त्याला स्वकर्माची वीरा असं म्हणलंय. म्हणजे त्या स्वकर्मांची जी काय ओंजळ आहे, म्हणजे चांगल्या फुलांची ओंजळ, ती जशी आपण देवाला वाहतो, तशीच मी सत्कर्मांची जी ओंजळ आहे, म्हणजे माझ्या अंतःकरणाची, ती भरून मी त्या ईश्वरचरणी व्हावी. आणि ती वाहिली असता तो मला सहज माझ्यावर प्रसन्न होतो. आणि मग काय झालं, प्रसन्न होऊन त्यांनी आशीर्वाद दिला. आणि मग काय झालं, जन्म मरणाचा फेरा चुकविला. किंवा एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, म्हणजे त्या ईश्वररूप दत्ताचं ध्यान जर का झालं तर ह्या सगळ्या गोष्टी सहज घडता येण्यासारख्या आहेत. पण त्या ईश्वररूप दत्ताला कळवलं पाहिजे ना. मी कळलं पाहिजे ना. नाहीतर काय होतं, दत्ताच्या उपासना होतात पण त्या पाहिजे तशा घडतच नाही. विचित्र विचित्र पद्धतीने केल्या जातात. पण ते आता करणार काय आहे. तो ईश्वररूप दत्त, आत्मरूप दत्त आणि तो सगुण दत्त, हे सगळे विचार करावेच लागतील. जीवब्रह्मैक्य ज्ञानासाठी, अविद्येच्या निवृत्तीसाठी आपल्याला आत्मज्ञानाचा विचार हा करावा लागेल. जोपर्यंत तो घडणार नाही तोपर्यंत मला आनंदाची प्राप्ती होणार नाही. पण या ईश्वराचा आशीर्वाद खूप महत्वाचा आहे. पुढे ईश्वराचं अप्रतिहत सामर्थ्य 160व्या श्लोकात सांगितलंय. ईश्वर जे विश्व निर्माण करतो त्यात मूलभूत बदल करण्याचे सामर्थ्य कोणत्याही जीवाला नाही, म्हणून त्याला सर्वेश्वर म्हणतात. आता ईश्वर हे जग निर्माण करतो आणि त्याच्या आज्ञेत जग राहतं. याच्या इथं उदाहरणं दिली आहेत. समुद्राची भरती ओहोटी होते, चंद्राचं आगमन होतं, सूर्याचं आगमन होतं. ते सगळं काय आहे, ते सगळं ईश्वराच्या शक्तीनुसार चालतं. पण त्यामध्ये जीव काही बदल करू शकत नाही. जीव काय करतो, घर बांधतो, पण त्याला माती तयार करता येते. मूळ मुद्दा काय आहे, त्याला माती तयार करता येत नाही. त्याला मूळ पदार्थ जे आहेत ते सगळे ते कुठेच निर्माण करता येत नाही. त्या ईश्वराने निर्मित केलेल्या पदार्थातनं तो त्याची सृष्टी उभारतो. म्हणून इथे ईशसृष्टी आणि जीवसृष्टी हा द्वैत विवेकात मांडलेला विचार आहे. ईशसृष्टीतले पदार्थ वापरूनच जीवसृष्टी, जीव हा आहे
त्याची सृष्टी निर्माण करतो आणि त्यात अडकतो. वास्तवात त्याचे पदार्थ आहेत असा विचार करून जर घर बांधलं तर घर त्याचं आहे असा आतमध्ये निर्णय होतो. मग शरीर नावाचं घर सुद्धा त्याचं आहे. मग देह जावो अथवा रावो, पांडुरंगी दृढ भावो. हे सगळे प्रकार जे आहेत संतांनी सांगितलेले विचारांचे, ते माझ्या अंतःकरणात पक्के होऊ शकतात. म्हणून इथे काय आहे, जड आणि जीव या दोघांनाही निर्माण करणारा तो ईश्वर आहे आणि त्याचं नियमन आहे. त्याच्या नियमात मी जगावं हा मुख्य विचार आहे. पुढे असं ईश्वराचं सर्वज्ञत्व आहे ते 161व्या ओवीच्या निमित्ताने आपल्या पुढे आलेलं आहे. गाढ झोपेत सर्व प्राण्यांच्या बुद्धिस्त वासना अज्ञानात लीन होऊन राहतात. त्या सर्व वासना जगाच्या संदर्भात असतात. त्या जाणतो म्हणून त्याला सर्वज्ञ म्हणतात. म्हणून इथे काय आहे की घन ईश्वर, घन अज्ञान रूपी सुषुप्तीचा अभिमानी हे ईश्वराचे स्वरूप आहे. आता ते समष्टीचं स्वरूप आहे. मग तो याचा अर्थ काय आहे, जागेपणीही, स्वप्नातही किंवा झोपेतही या तीनही ठिकाणी त्याचंच नियमन आहे. आता त्याचंच नियमन असल्यामुळे झोपेचा विचार केला, मग वासना लीन झाल्या म्हणून गेल्यात का त्या? नाही. सकाळी त्या पुन्हा तशा होऊन मी उठतोच ना. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तो या सर्वांच्या वासना तो जाणतो, कारण तो प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. तो सर्वज्ञ आहे. या प्रत्येक व्यष्टीने काय काय काम केलेलं आहे त्याचं सगळं जाणतो आणि त्याप्रमाणे त्याला तशा तशी कर्माची फळं देतो. म्हणून इथे काय आहे, ते समष्टी बुद्धीत सुद्धा त्या ईश्वराचं प्रतिबिंब आहे आणि तसंच त्या आपल्या व्यष्टी रूपाने सुद्धा त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याचं प्रतिबिंब आहे. म्हणून तो सर्वज्ञ आहे. मग तो सर्वज्ञ असेल तर सर्वांच्या वासनांचं जे काय म्हणून या नियमन आहे तो ते करतो. म्हणजे या संपूर्ण जगताचं नियमनच तो करतो आणि मग वासनांचा विषय काय आहे त्याप्रमाणे त्याला जन्माला घालतो आणि तो मरणालाही नेतो. अशा पद्धतीने हा विचार पुढे आलेला आहे. आता ईश्वराच्या सर्वज्ञतेविषयी काही तर्क आहेत. आता ते तर्क, हा जो विभाग आहे तो एक वेगळा विभाग सुरू होणार आहे आणि तो वेगळा विभाग जर सुरू होत असेल तर तो आपण मात्र पुढच्या वेळेला पाहूया. आज मात्र इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. काय सर, अप्रतिहतचा नक्की अर्थ काय आपण घ्यायचा असतो? अनलिमिटेड. अप्रतिहत. हा, म्हणजे त्याला काय करायचं आहे तेही तो करू शकतो आणि त्याला काय नाही करायचं तेही तो करू शकतो. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ एक ऍक्सिडेंट झाला, त्या ऍक्सिडेंट मध्ये सगळी माणसं मरतात पण ते 4 महिन्याचं मूल जगलेलं असतं. हे कसं काय, ही अशक्यप्राय गोष्ट पण ती घडते तशी. हा त्यातला विषय. म्हणजे आपण नमस्कार उदय दादा. कर्तुम म्हणतो तसं आहे का हे? हा, कर्तुम अन्यथा कर्तुम. अन्यथा करतो. हा, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. अन्यथा करतो. हा, त्याला काय करायचं तेही त्याला माहितीये, त्याला काय नाही करायचं तेही त्याला माहितीये, किंवा यापेक्षा वेगळं करायचंय अन्यथा कर्तुम. अन्यथा करतो. बरोबर. प्रतिहत सामर्थ्य आहे त्याच्याकडे. म्हणून त्याला शरण जावं हा आपला प्रॉफिट आहे. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही आता आजच्या या प्रवचनात म्हणाला की ईश्वर जो आहे तो ईश्वराचं आणि गुरुचं स्थान हे एकच आहे जवळजवळ. म्हणजे काय आहे की तो सगुण साकार आणि देहात असणारे गुरु आणि निराकार आणि सगुण असा ईश्वर, असं घ्यायचं ना त्याच्यातला अर्थ. आणि ते बोला तुम्ही बोला, तुमची शंका काय आणखी? तर मला तेच म्हणायचं होतं, म्हणजे दोघांचं स्थान त्या दृष्टीनं साम्य आहे. तर
अ, ते जरा थोडस मला सांगा. हा, म्हणजे मी परवा 6 तारखेला काकांकडे गेलो होतो. त्यावेळी मी हं, काकांना म्हणालो एक वाक्य, हं. की तत्पद लक्ष आणि तत्पद वाच्य अशी भाषा बोलली जाते. हा हा. आता तत्पद लक्ष ब्रह्म आहे हे मान्य आहे ना, हो बरोबर आहे की नाही? हो. तर मग तत्पद वाच्य काय आहे? ते ईश्वर आहे असं हा मी त्यांना म्हणालो. तर हा. मी काकांना असं म्हणालो, म्हणजे श्री गुरूंना माझ्या, हं. की श्री गुरु हे ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झालेले असतात. म्हणजे हो ते तत्पद लक्षाशी एकरूप झालेले आहेत. हो. तर ते जर तत्पद लक्षाशी एकरूप झालेले असतील तर तत्पद वाच्य कोण आहे? असं मी त्यांना म्हणलो आणि मी त्यांना म्हणालो, की मग तुम्ही ईश्वर पण आहात म्हणे. हा तर ते मला म्हणाले, हो खरं. त्याचं कारणच ते आहे. हा हा हा. तो ईश्वरच या श्री गुरूंच्या रूपात आपल्या समोर येतो, बरोबर की तो आपल्याला बरोबर. ओळखतो ना, की आता हा याला हा. काय पाहिजे आणि किती प्रमाणात दिलं पाहिजे. आणि खरं. त्याप्रमाणे ते श्री गुरु काका आपल्याला देतात आणि आपल्या अभ्यासाची उन्नती ही सहज होते. हा खरंय श्री खरंय. गुरूच्या सानिध्यात अभ्यास केला की विनासायास होतो. काहीच बर. कष्ट लागत नाही. आणि तोच जर का आपण स्वतःहून आपल्या बुद्धीने करायला गेलो तर ती बुद्धी त्या वेदांत मताप्रमाणे पाहिजे. शिवाय अनुभव हा श्री गुरु शिवाय शक्य नाही. ही पण भाषा आहे. कारण त्यांच्या अनुग्रहाशिवाय अभ्यास पूर्ण होण्याची व्यवस्था नाही. फक्त आणि मनाचे आपल्या मनाचे संकल्प विकल्प हे सतत होत असल्यामुळं आपली बुद्धी निर्णय क्षमता घेऊ शकत नाही लवकर, हा परंतु गुरूंच्या सानिध्यात हे होऊ शकतं. मग हा काय, मग त्याचा फायदा घ्यावा ना. हा हा हा. अन्यथा काय आहे, आपली विचारसरणी ही कदाचित चुकीच्या पद्धतीची किती असते, असेल. हो हो हो. स्वबुद्धीची. पण तीच बरोबर. जर का श्रीगुरु बुद्धीने असेल तर त्यात आपल्याला विनासायास सगळ्या गोष्टी प्राप्त होत जातात बरोबर. अभ्यासात. आणि मग तो त्या घ्याव्यात. म्हणजे श्रीगुरु प्रत्यक्ष ईश्वराच्या कार्यात ढवळाढवळ करत नाहीत हे त्यांनी मला सांगायला विसरले नाहीत. पण हा. श्रीगुरु हे ईश्वराचं स्वरूप आहे हे नक्कीच आहे त्याच्यामध्ये. समजलं सर. धन्यवाद धन्यवाद. कारण कुठेतरी एका ठिकाणी म्हणलंय ना, की हा देव तोची गुरु होय, कैसा माझ्या विठ्ठलाचा प्रेम भावो, हा. देव तोची गुरु होय. होय म्हणजे आता त्याचं प्रमाणही मिळालं आपल्याला. होय. होय. हा त्याचं म्हणून गुरुंना जास्त महत्व आहेत ना सर. आहे, अबाधित महत्व आहे. हा हा, त्यांच्या दृष्टीने काही फरक नसतो. त्यांच्या दृष्टीने ते अगदी सहज असतात. त्यांना काही म्हणजे वाटत नसतं. सर्वजण त्या ईश्वराचाच अंश आहेत ही त्यांना जाणीव असल्यामुळे त्या दृष्टीने त्यांच्या बाजूनी काही फरक नसतो. हा माझा शिष्य आहे, तो माझा शिष्य नाही वगैरे. सर्वजण त्यांना समानच असतात. पण शिष्याच्या बाजूनी मात्र श्रीगुरु भाव हा स्पष्ट आहे. म्हणूनच म्हटलेलं आहे ना, गुरु गोविंद दौऊ खडे काकू लागू पाव. हा, तर भगवंत सांगतात की आधी गुरुच जास्त स्थान आहे, त्याच्याच तू पाया पड बाबा तो मला माझ्या. दृष्टफल देतो ना, हो म्हणजे हो. मोक्ष माझा तोच सिद्ध करतो. पण हा, तरी सुद्धा त्याच ईश्वराने हे श्रीगुरु रूप धारण केलेलं असतं. केलेलं आहे. त्यातला एक भाव मग आहे महत्वाचा. त्यांचंही महत्व आहे. को रिलेशन त्यांचं दोघातलं ते आहे. दोघांचं आहे. खरंय म्हणजे ईश्वराला आपल्याला बाजूला करता येत नाही येत नाही. आणि श्रीगुरूंनाही करता येत नाही. फक्त काय होतं, ईश्वराचं बोलणं आपल्याला कळत नाही, पण श्रीगुरु रूपात त्याचं बोलणंही कळतं आपल्याला. असाही विचार करता येतो. बरोबर. महती श्रीगुरूंची ही अबाधित आहे. हा पण हा. श्रीगुरूंच्या बाजूने हे सगळं घडताना ते मात्र या घडणं न घडण्याविषयी अलिप्त असतात. त्याचा काही संबंध नसतो. हम्म. त्यांचं पक्क लक्षात असतं त्यांच्या, की हे सगळं ईश्वर घडवतोय. हा त्यातला भाव. असं. मग असं म्हणता येईल का सर की एकाच नाण्याच्या दोन बाजू नाहीत? असं म्हणा, काही म्हणा तुम्ही. हा, पण तरी सुद्धा पुन्हा सद्गुरु होऊन देव मोठा जयासे वाटे तो करंटा, हा त्यातला भाव आहेच आहे. Yes, आहे. महत्व आहेच आहे. श्रीगुरूंचं महत्व अबाधित आहे, यात वाद नाही. पण होय. श्रीगुरु बाजूनी मात्र सगळीकडे समानता असते, हा त्यातला भाव. खरंय त्यांच्या बाबतीत काही तसा विचार नसतो. खरंय. हा, एक अभ्यास करणार आहे, एक अभ्यास कमी करणार आहे, हो. म्हणून त्यांना सगळ्यांनाच समान. मुक्तीच्या मार्गाला हे करायचं असतं प्रवृत्त, म्हणून ते सर्वांनाच समान उपदेश करतात. हो हो. जसा अधिकार असतो तसा उपदेश करतात त्याप्रमाणे. आणि त्याप्रमाणे त्याला कमक करण्याचा प्रयत्न हा सदैव असतो. आता पुन्हा खरं. कमक व्हायचं का नाही व्हायचं त्यासाठी स्वतःला साधने करावंच. हो त्याला हो. चला. धन्यवाद सर. खूप छान समजलं. धन्यवाद सर.
म्हणजे श्री गुरु आपले 98% आपण म्हणतो तसं की 98% ब्रह्मरूप आणि 2% मायेत आहेत, म्हणजे देहात आहेत. हा. त्यामुळे त्यांना तत्पद 98% ते ब्रह्मरूप झाल्यामुळे त्यांना तत्पद लक्ष म्हणायचं आपण. असं नाही, असं काही नाहीये. ते 100% ब्रह्मरूप असतात. नाही, पण मग तत्पद ईश्वर म्हणजे वाच्य जे आपण म्हणतो ईश्वर, हा. तर ते 2% मायेत आहेत म्हणून तसं नाही नाही, ज्यावेळी आपल्याला एखादं गोष्ट सांगण्याची वेळ येते, म्हणजे म्हणूया एखाद्याचं वर्तन किंवा वागणं वगैरे असं, किंवा एखादी क्रिया नावाची जेव्हा गोष्ट येते ना, तेव्हा मात्र ती बाधितानुवृत्तीनी क्रिया आहे हे सांगण्यासाठी बोलला गेलेला विचार येतो. 98% अद्वैत आणि 2% द्वैत, ते आपल्याला समजावं म्हणून. हा, त्या समजावं म्हणून. पण बरोबर. वास्तवात काय आहे, जर नाण्याची एक बाजू जर का लक्ष ब्रह्म सांगत असेल, तर नाण्याची दुसरी बाजू ही वाच्य आहे ना, तत्पद बरोबर. वाच्य. मग बरोबर. तत्पद वाच्य ईश्वर येतं. म्हणून श्रीगुरु या अर्थाने ईश्वर पण आहेत आणि ब्रह्म पण आहेत. ब्रह्म पण आहेत. बरोबर. हा, अशा अर्थाने तो विचार आहे. म्हणजे भेद करू नका, हा त्यातला सांगण्यातला भाव असा आहे की ईश्वर आणि सद्गुरु या दोघांमध्ये भेद करू नका. दोघं एकरूपच आहे. म्हणजे तोच ईश्वर, सगुण निराकार असलेला ईश्वर सगुण रूपात तो आपल्याला श्री गुरूंच्या रूपाने रूपात दिसतो आणि तो मला माझं जीवन सफल करण्यासाठी आतोनात कष्ट घेते. म्हणजे सर्व कष्ट त्यांचेच आहेत पाहायला गेलं तर. कारण मी 99% कमवले माझ्या अभ्यासाचे आणि त्यांनी 1% दिला नाही तर मी अपूर्णच आहे. हा त्यातला त्यांच्या 1% माझी पूर्णत्वाची आधार आहे सगळी. अगदी सुंदर. संपल्या शंका? संपल्या असतील तर आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार उदय दादा. हा, बोला. नाही, नमस्कार केला आपण. ओके, नमस्कार सगळ्यांना. श्रीराम. जय जय.